तर आज मी बनवणार आहे चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी। तर त्यासाठी मी इथे तव्यामध्ये कांदा खोबरं छान असं भाजून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आणि एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं जिरे कढीपत्ता आणि वाटलेला जो मसाला आहे ते ॲड करून छान परतून दिला। मसाला छान परतलं गेला की त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची। प्युरी पण छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपले घरगुती जे मसाले आहेत ते ॲड करायचे। मसाल्यामध्ये मी इथे हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट अजून धने पावडर मीठ हे सगळं मसाले ॲड करून छान मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय आणि नंतर लागेल त्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची। वरतून चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि नंतर थोडीशी शेव त्याच्यामध्ये उकळताना टाकायची, कारण टेस्ट छान येते भाजीला, पूर्ण शेवचा फ्लेवर येतो ग्रेव्हीमध्ये। आणि नंतर जेवताना जशी लागेल तशी शेव ॲड करून खायची। तर कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।